Students, today we study topic number 13, Pythagoras theorem. आज आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. लेट अस फर्स्ट वी आयडेंटिफाय द right angle triangle because Pythagoras theorem is used in only right angle triangle. Observe the three figures. Figure number 1, triangle ABC. Figure 2, triangle PQR. And figure number 3, triangle LMN. या तिन्ही त्रिकोणांचं निरीक्षण करा आणि यातील राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वी नो द इन ट्रायंगल इफ वन अँगल इज 90 डिग्री सच ट्रायंगल कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. ज्या त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप 90 अंश असतं त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. इफ ऑब्झर्व द फिगर 1, अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी, 3 अँगल्स आर ॲक्यूट अँगल. तिन्ही कोण लघुकोन आहेत. म्हणजे फिगर नंबर 1 इज नॉट right angle triangle. In figure number 3, angle M is obtuse angle. कोण M चं माप हे 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे तो विशाल कोण आहे. सो ट्रायंगल LM is not right angle triangle. If you observe figure number 2, angle Q, this symbol of right angle triangle. म्हणजे हे जे चिन्ह आहे कोण क्यू पाशी हे काटकोनात चिन्ह आहे. म्हणजे या कोणाचं माप 90 अंश आहे. म्हणजेच या तिन्ही फिगरमध्ये ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे या वरील 3 आकृत्यामध्ये 2 नंबरची त्रिकोणाची जी आकृती आहे ती आहे काटकोन त्रिकोणाची. ऑब्झर्व दिस फिगर. दिस फिगर ट्रायंगल PQR. अँगल Q इज 90 डिग्री राईट अँगल. So triangle PQR is called a right angle triangle. काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला हायपोटेन्यूस आता आयडेंटिफाय करायचं आहे. अपोजिट साइड ऑफ राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेन्यूस. काटकोनाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणजे हायपोटेन्यूस असं म्हणतात. इन दिस ट्रायंगल PR इज हायपोटेन्यूस. Remaining 2 sides, side PQ and side QR, be 2 right angle forming side. या 2 काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. One is called base, another is called height. त्यातील एका बाजूला पाया असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला उंची असं म्हणतात. Observe the figure of next triangle. Here also triangle PQR and angle Q is of 90 degree. So opposite side of angle Q is PR. Therefore in this triangle hypotenuse is PR. काटकोनाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतात. म्हणजे आपल्याला इथं कर्णाचं नाव म्हणजे हायपोटेन्यूस नाव असेल
PR. अशा पद्धतीनं आपण राईट अँगल ट्रायंगलमधला हायपोटेन्युस आयडेंटिफाय करू शकतो. ऑब्झर्व द नेक्स्ट फिगर. दिस फिगर ट्रायंगल XYZ. हा ट्रायंगल XYZ आहे. इन दिस ट्रायंगल अँगल Y इज ऑफ 90 डिग्री. या त्रिकोणामध्ये कोन वायचं माप 90 अंश आहे. तर इथं आपल्याला हायपोटेन्युस आयडेंटिफाय करायचं आहे. अँगल वाय ची अपोजिट साईड आपण जर बघितली, हा मी इथं ॲरो दाखवतोय, ही आहे साईड XZ किंवा आपण त्याला ZX म्हणू शकतो. ही झाली अपोजिट साईड. अँड अपोजिट साईड ऑफ अ राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेन्युस. ह्या आकृतीमध्ये XZ हा हायपोटेन्युस आहे. In triangle ABC, angle B is 90 degree. So opposite side AC is hypotenuse. And right angle forming two sides. One is base and another is height. त्रिकोण PQR मध्ये AC हा कर्ण आहे, BC हा पाय आहे आणि AB ही उंची आहे. If we apply Pythagoras theorem, the statement of Pythagoras theorem is, in a right angle triangle, square of hypotenuse, hypotenuse square of hypotenuse is equal to the sum of स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. म्हणजे हायपोटेन्युसचा स्क्वेअर बरोबर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं या अशा पद्धतीने आपल्याला पायथागोरस थेरम इथं वापरता येईल. हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता आपण या फिगरमधला हायपोटेन्युस आहे AC, बेस इज BC अँड हाईट इज AB. तर आपण इथं व्हॅल्यू पुटअप केल्या तर हायपोटेन्युस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर, बेस स्क्वेअर मीन्स BC स्क्वेअर आणि हाईट स्क्वेअर मीन्स AB स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय अप्लाय करू शकतो. इफ वी नो एनी टू साइड्स इन अ राईट अँगल ट्रायंगल, थर्ड साइड वी कॅल्क्युलेट बाय यूजिंग दिस पायथागोरस थेरम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काटकोन त्रिकोण ओळखणे, देन हायपोटेन्युस आयडेंटिफाय करणे आणि पायथागोरसचा थेरम कसा ॲप्लाय करायचा याचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.